नाशिकच्या नांदगाव बाजार समितीमध्ये शेतमाल विकल्यानंतर शेतकऱ्यांना अवघ्या 2 तासात रोख पैसे मिळतात। नाशिक जिल्ह्यात हा उपक्रम राबवणारी नांदगाव बाजार समिती ही एकमेव ठरलेली आहे। शेतमाल विकल्यानंतर शेतकऱ्यांना पैशांसाठी किमान 1 महिना थांबण्याची कधीकधी वेळ येत असते। शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या या प्रथेला नांदगाव बाजार समितीनं छेद दिलाय। शेतमाल विकल्यानंतर अवघ्या 2 तासात रोख पैसे देण्याचा नवा उपक्रम नांदगाव बाजार समितीनं राबवलेला आहे। आम्ही तर कांदा आणि मका शेतमाल खरेदी करतो आणि त्याचं पेमेंट पहिले आम्ही यापूर्वी खाळ्यावर करायचो। आता आत्ताच मार्केटने सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही इथं मार्केटने आम्हाला कॅबिन उभारून दिलेलं आहे। त्या कॅबिनमध्ये रोख स्वरूपात मार्केटच्या देखरेखीखाली आम्ही पेमेंट करतो। कितीची उलाढाल होत असते रोज? आता आमची फार्म आहे, आमची जवळपास 25 ते 30 लाख रुपयाची डेली उलाढाल होते। अशा कमीत कमी 20 फार्म। आता माल विकल्यापासून आम्हाला रोख पैसे भेटले। इथं माल विकल्यानंतर 2 तासात पैसे लगेच अवेलेबल होते। सचिव साहेबांना आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार। या प्रशासनाने बाजार समितीच्या कार्यालय आवारातच व्यापारी वर्गासाठी शेतकरी पेमेंट वाटपासाठी कॅबिन उभारून दिलेले आहे। जवळजवळ 20 कॅबिन उभारून दिलेले आहेत। अशाच प्रकारच्या कॅबिन ह्या बोलठाण उपबाजार समितीमध्ये सुद्धा उभारून दिलेले आहे। त्याच्यामुळे नांदगाव बाजार समितीच्या उपबाजारासह सर्वच यार्डवर रोख स्वरूपामध्ये शेतकऱ्याला पेमेंट अदा केले जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।